हत्या प्रकरणामध्ये कट रचून बदला घेण्याची माहिती जी आहे ती समोर येते. असं काही घडलं होतं का आणि यावरती आपण काय कारवाई केली? बरोबर 1 वर्षापूर्वी 1 सप्टेंबर 2024 रोजी वनराज अंदेकर याची हत्या झाली होती आणि त्यानंतर त्या तपासामध्ये जवळपास 23 आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करून त्यामध्ये मोकाचं कलम सुद्धा लावण्यात आलं होतं. यापैकी सर्वच्या सर्वजण अद्यापही हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. 1 वर्ष पूर्ण होत असल्याचं निमित्त साधून त्यावेळची जी घटना आहे त्या घटनेचा कुठंतरी उट्ट काढायचं, कुठंतरी बदला घ्यायचा, आपलं वर्चस्व जे आहे ते वर्चस्व टिकून राहिलं पाहिजे याच्यासाठी अशा प्रकारचं नियोजन चालू आहे. एक गोपनीय माहिती आम्हाला प्राप्त झाली होती आणि त्या गोपनीय माहिती प्राप्त झालेल्या त्या माहितीवरनं दत्ता काळे नामक जो इसम होता, या इसमाला भारती विद्यापीठच्या हद्दीतून आम्हाला ताब्यात घ्यायला यश मिळालं. त्यानंतर त्या ठिकाणी त्याच्याकडे जी विचारपूस करण्यात आली त्यामध्ये काही फायरआर्म्स या कारवाईसाठी त्यांनी आणले होते याची सुद्धा माहिती प्राप्त होतीये. याचा सखोल तपास चालू आहे. यामध्ये इतरही आरोपी त्या गुन्ह्यामध्ये इतर 7 जण हे आरोपी करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर हे सगळं करत असताना ते फायरआर्म्स जे आहेत ते फायरआर्म्स कोणी आणले, कुठून आणले, ते आत्ता कुठं आहेत याचा तपास चालू असताना त्यामध्ये तालीम नामक इसम जो आहे हा सुद्धा या सगळ्या प्रकारामध्ये गुंतलेला आहे असं दिसलंय आणि त्यातून त्याची सुद्धा जेव्हा झडती घेण्यात आली त्यावेळी त्याच्याकडून सुद्धा एक फायरआर्म हे रिकव्हर करण्यात आलेलं आहे. मुख्य या सगळ्या नियोजनासाठी आणलेले जे फायरआर्म आहेत त्याच्या व्यतिरिक्त हे फायरआर्म आहे आणि अशा प्रकारे 2 गुन्हे, एक भारतीय विद्यापीठ आणि एक गुन्हा हा समर्थ या ठिकाणी या विषयाच्या बाबत दाखल आहे. सद्यस्थितीमध्ये आपल्या या तपासामध्ये एक फायरआर्म रिकव्हर झालाय. त्या उपर अजूनही आपल्याला अपेक्षा आहे की लवकरात लवकर याच्यामध्ये इतर फायरआर्म्स व आरोपी हे सुद्धा आपल्याला मिळतील. नेमका कोणाचा बदला घ्यायचा होता, हत्येचा कट रचला होता, त्या सगळ्या गोष्टींबाबत कोणाचा बदला घ्यायचा होता, नेमकं कोणाला टार्गेट केलं जाणार होतं, कशा पद्धतीने ते एक्झिक्यूट केलं जाणार होतं याच्याबाबत तपास चालू आहे. काही गोष्टी गोपनीय आहेत याच्याबद्दल आता तपासाच्या सगळ्या ज्या काही प्रोसिजर्स आहेत त्या पूर्ण न होऊ देताच त्याच्याबद्दल बोलणं वावगं ठरणार नाही. परंतु त्याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत आणि लवकरच याबाबतचा ज्या पद्धतीने छडा सगळा लागलेला आहे आणि सगळा प्रकार जो उलगडलेला आहे याबाबत सुद्धा तपासाअंती आपल्या सर्वांना त्याबाबत माहिती दिली जाईल. आरोपीला सर ज्या ताब्यात घेतलं त्याचा बॅकग्राऊंड काय आहे? जो आरोपी ताब्यात घेतलेला आहे हा यापूर्वी अशा काही गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये आतमध्ये होता. त्याच्याबद्दल